जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे गेल्या 1 तारखेपासून आंदोलन चालू आहे. लिंगायत स्मशानभूमी जागेवर म्हाडाच्या वतीने होत असलेले वृक्ष लागवड थांबवून लिंगायत स्मशानभूमीची जागा खुली करून देण्याबाबतचं जे आंदोलन चालू आहे, उपोषणकर्ते श्री श्यामसुंदर उर्फ राजू तोरकडे हे आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाचा प्रशासन मनाव तेवढी तत्परता दाखवत नाही. त्यामुळं एक अनोख्या पद्धतीचं एक आंदोलन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आंदोलन याला म्हणता येईल की नाही माहीत नाही, परंतु एक उपहासात्मक प्रशासनाला जाग यावी म्हणून या ठिकाणी जो प्रकार चालू आहे तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. मित्रांनो, जो लढा ज्या ठिकाणचं हे आंदोलन चालू आहे, स्मशानभूमीच्या जागेवर जे अतिक्रमण झालेलं आहे, ज्या मृत आत्म्यांची हेळसांड झाली आहे त्याला शांती मिळावी व प्रशासनाला जाग यावं म्हणून उपहासात्मक हे आंदोलन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. उपोषणकर्ते श्री श्यामसुंदरजी तोरकडे साहेब हे या पुढील संवाद साधतील. मित्रांनो, हे काय नेमकं कशा पद्धतीने करावं लागलं, काय लागलं. शिवानंतला थांबव रे. अरे काय फरक पडतो. चप्पल पण खुला. आपण बघू शकता मित्रांनो, कावळ्याला जाग आली परंतु प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही. प्रशासनाने या मागणीकडे लक्ष देऊन त्वरित ही मागणीची पूर्तता करावी.
साहेब, उपोषणाचा 5वा दिवस आहे, पुढील भूमिका काय? सर, आज 4 दिवस पूर्ण झाले आणि आज 5वा दिवस आहे. आणि 4 दिवस या ठिकाणी राहत असताना सातत्यानं दिवस निघाला की एक कावळे ओरडत असताना मला दिसतात आणि ते माझ्याकडे काहीतरी इशारा करतात असं मला वाटायला लागलं की त्यांची या ठिकाणी जी हेळसांड झालेली आहे ती कुठंतरी थांबवा असं त्यांना म्हणायचं का असं मला वाटू लागलं. आणि म्हणून आज मी या ठिकाणी विसावाच्या ठिकाणी आणि आतमध्ये ज्या ठिकाणी आम्ही अंत्यविधी केल्यात त्या दोन्ही ठिकाणी आज आम्ही नैवेद्य आणून ते नैवेद्य दिलेलं आहे. विसावाच्या ठिकाणी नैवेद्य दाखवल्या अवघ्या 2 मिनिटामध्ये कावळे जमायला चालू झाले आणि त्यांनी तिथं स्पर्श केलं. आम्हाला म्हणजे दुःखही झालं तेवढंच आणि आनंदही तेवढाच झाला. त्यानंतर याही ठिकाणी आपण पाहिलात, याही ठिकाणी आम्ही सर्वांना सार्वजनिकरित्या या ठिकाणी हे नैवेद्य दाखवलेलं आहे आणि याही ठिकाणी कावळ्यांनी आम्ही जवळ गेलेला असताना देखील त्याचं भक्षण त्याचं हे केलेलं आहे. आम्हाला सार्थ आनंद झाला की मी आज त्यांना काहीतरी खाऊ घालू शकलो. माझ्यामध्ये आज 5व्या दिवशी सुद्धा जी शक्ती दिसते त्या ह्या सर्व आत्म्यांमुळेच आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आजही मला प्रशासनाला तर सर्वांना हेच सांगायचं आहे की ह्या 5 एकरमध्ये आपण ही स्मशानभूमीचा वापर केलेला आहे. तो 2000 पासून आपण करतोय. ह्याचा अवमान कुणीही होऊ देऊ नका. माझी प्रशासनाला, या गावचा सरपंच, उपसरपंच आणि जे कोणी अधिकारी आहेत त्या सर्वांना एवढीच विनंती करायची की 26 हेक्टरचं जे जमीन आहे त्यातली ही सुद्धा 5 एकर जे आहे ते आमच्या स्वतःच्या मालकीची आहे सर्वांच्या. मग त्यात चांभार असेल, धनगर असेल, हे असेल, ही ह्या 7 एकरमध्ये 5 एकरमध्ये ह्या सर्व जाती धर्माची लोक असतात. ह्याच ठिकाणी सारणी नावचे एक सुद्धा ग्रस्त आहेत, ह्याच ठिकाणी आवळे नावचे सुद्धा. त्या सारणीने सुद्धा एक 200 बाय 200 जागा मागणी केलेली आहे आणि ती मान्य झालेली होती. तर असं हे सगळं असताना फक्त आणि या ठिकाणी पहिलं JCP आलेला असल्यापासून मी सांगत असताना देखील मुद्दाम हेळसांड या ठिकाणी होत आहे आणि त्या हेळसांडचं काय म्हणतात प्रतीक किंवा काय असेल ते असेल त्याचा विरोध म्हणून ज्या कावळ्यांच्या रूपातून मला असं वाटलं की त्यांचा आत्मा या ठिकाणी फिरत आहे आणि त्याला हे करण्यासाठीच मी आज हे नैवेद्य त्यांना दाखवलेलं आहे आणि ते नैवेद्य त्यांनी स्वीकारलेलं आहे. म्हणून त्यांचाही धन्यवाद आणि आपलंही धन्यवाद की आपण एवढ्या लवकर येऊन हे आमचा 5व्या दिवसाचा उपोषणाचा आपण बाईक घेतात. धन्यवाद साहेब.